रांगोळीच्या रंगात उमटला नवभारताचा चेहरा. आकर्षक रांगोळी ठरली आकर्षणाचं केंद्र. भारताच्या प्रगतीचा कलात्मक आविष्कार. येवल्यातील रांगोळीने जिंकली मने. महामृत्युंजय मंदिरात तिरंग्याच्या रंगातून देशभक्तीचा जागर. भारताच्या प्रगतीचे रांगोळीत दर्शन. येवला शहरात हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर येवला नगरपालिकेच्या वतीने रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी महामृत्युंजय मंदिरात आकर्षक रांगोळीने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय. या भव्य रांगोळीत भारताच्या प्रगतीचा आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा कलात्मक आविष्कार करण्यात आलाय. रांगोळीत चांद्रयान 3चे यश, G20 परिषदेतील भारताचं नेतृत्व, वंदे भारत एक्सप्रेस, डिजिटल इंडिया आणि UPIच्या माध्यमातून झालेली डिजिटल क्रांती तसेच क्रीडा क्षेत्रातील भारतीय खेळाडूंचे यश अशा विविध विषयांचं सुंदर चित्रण करण्यात आलं आहे. येवला नगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. येवल्यात आम्ही निबंध स्पर्धा, बाईक रॅली स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा देखील घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आज सकाळी आम्ही एक पेड माके नाम असं ह्या अभियानांतर्गत मुलांना आम्ही झाड वाटप देखील केलेली आहे, ज्याच्यामुळे विविध मुलांमध्ये जे 15 ऑगस्ट निमित्त जे आपल्या देशाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यांना ह्या गोष्टीचं मूल्यमापन व्हावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग करून घ्यावा आणि त्या निमित्ताने त्यांनी सगळ्यांशी संवाद साधावा ह्या हेतूने आज आम्ही जे रांगोळी स्पर्धा देखील घेतलेली आहे. आणि ते लोकांचा, येवलेकरांचा खूप चांगला प्रतिसाद देखील त्याच्यात आलेला आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्या घरापुढची त्यांची 15 ऑगस्ट निमित्त जी थीम ठेवलेली आहे त्यानिमित्त त्यांनी रांगोळी पण काढलेली आहे. त्याचं आम्ही निरीक्षण करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि खूप असं एक जे 15 ऑगस्ट निमित्त जे आपल्याला वाटतं की लोकांमध्ये एक जे आपलं स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे त्याची जाणीव त्यांना होतीये का आज आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेऊ शकतो, त्याचा आपण प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. आणि अशाच स्पर्धा आम्ही वारंवार नगरपालिकेच्या वतीने घेत राहू आणि लोकांचा असाच प्रतिसाद राहावा ही विनंती आणि धन्यवाद. नमस्कार, मी राशी लासुरे. येवला नगरपालिकेने जी 15 ऑगस्ट निमित्त रांगोळी प्रतियोगिता घेतली होती, त्या निमित्ताने आम्ही 14 ऑगस्ट रोजी महामृत्युंजय येथे भव्य दिव्य रांगोळी काढलेली आहे. त्यामध्ये आम्ही G20, चंद्रयान 3, डिजिटल इंडिया, स्पोर्ट्स ऑलिम्पिक्स अशा गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून आम्ही भारताची जी विश्वगाथा आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. नमस्कार. येवला नगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून येवल्यामध्ये हर घर तिरंगा या टॅगलाईन खाली रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या रांगोळी स्पर्धेमध्ये येवला महामृत्युंजय मंदिर या सेवेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे. ही रांगोळी म्हणजे फक्त एक कलाकृती नाहीये, तर ही आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे आणि संकल्पनेचे प्रतीक आहे. तर मी महामृत्युंजय मंदिरातील सर्व सेवेकरांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन करते. धन्यवाद. नमस्कार, मी सोनाली कोकाटे. आज 14 ऑगस्ट आणि उद्या 15 ऑगस्ट, तर आम्ही 15 ऑगस्ट साठी आज 14 ऑगस्ट रोजी रांगोळी काढलेली आहे. महामृत्युंजय मंदिरामध्ये आम्ही ती भव्य आणि दिव्य रांगोळी काढलेली आहे. तर त्या रांगोळीमध्ये आम्ही विशेष काय दाखवलं की आपला भारत देश कसा प्रगती पथकावर गेला त्याबद्दल आम्ही रांगोळीमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या भारत देशाची जी प्रगती आहे ती आम्ही आमच्या रांगोळीतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आम्ही वंदे भारत, त्यानंतर ग्लोबल स्पोर्टिंग आणि G20, त्यानंतर अशा विविध गोष्टी आम्ही त्या रांगोळीमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आपल्या भारत देशाचा प्रगतीचा जो प्रवास आहे तो आम्ही या रांगोळीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी तनिष्का भानदास वैरागी. आज 14 ऑगस्ट रोजी जी नगरपालिकेने स्पर्धा आयोजित केली होती त्या निमित्ताने आम्ही महामृत्युंजय मंदिर येवला येथे भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे. तसेच त्या रांगोळीमध्ये आम्ही विविध प्रकारचे भारताचे जेवढे पण काही आहेत सर्व आम्ही रेखाटले आहे. काय काय काढलंय? तर आम्ही डिजिटल इंडिया, परत मेट्रो, आपली वंदे भारत वगैरे, चंद्रयान 3 हे सर्व रेखाटले गेलेले आहे. भारत व प्रगतशील भारत
हे सर्व रेखाटलेले आहेत. आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, युरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग. नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.